हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आज येत ना मला किचन थोडासा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा होता. म्हणजे सकाळची जी काही कामं आहेत ना माझी तर ती मी आज लवकर आवरलेली होती. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं जे काही आपलं किचनमधलं काम आहे तर ते आपण या रिकाम्या वेळेमध्ये आवरून घेऊ शकतो. आता सकाळची कामं लवकर आवरली ना तर दुपारी काही कामाचं मला जास्त काही टेन्शन नसतं. मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं हेच माझं काम जे आहे ते दुपारचं सुरू असतं. आणि आजच लवकर स्वयंपाक झालेला होता तर मग म्हटलं चला थोडंसं जे आहे ते किचनसुद्धा आज आपण क्लीन करून घेऊयात. आणि अगदी 1-2 तासातच माझी ही जी काही किचनमधली कामं आहेत ना तर ती मी आवरून घेतलेली होती. तर म्हटलं चला तोच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करूयात. आता सकाळची कामं लवकर झाली ना की मग दुपारी आपल्याला अशी ही काही आपली एक्स्ट्राची कामं आहेत ना तर ती आवरता येतात. तर शक्यतो येत ना सकाळची कामं आवरली ना तर लगेचच मी ही जी कामं आहेत ना एक्स्ट्राची तर ती आवरायला घेत असते. जेणेकरून बराचसा रिकामा वेळ हा माझ्याकडे असतो. तर तेवढ्या वेळामध्ये जेव्हा कधी मला जमेल ना त्यावेळेस मी क्लिनिंग जी आहे ती करायला घेत असते. आता रोजची साफसफाई असते. त्याच्यामुळे मग 11 वाजेपर्यंत तर घरातलंच काम जे आहे ते सुरू असतं. कधी कधी लवकर आवरतं, कधी कधी थोडंसं लेट होतं. पण मग ज्यावेळेस असा रिकामा वेळ भेटतो, सकाळची कामं लवकर आवरतात त्यावेळेस मग मी किचनमधली जी काही माझी क्लिनिंगची कामं असतात तर ती आवरायला घेते. तर सगळ्यात आधी येत ना म्हटलं मसाले वगैरे जे आहेत बरण्यांमध्ये तर म्हटलं ते आधी डब्बे रिकामे करून घेऊयात. कारण मग डब्बे वगैरे मला घासून वगैरे ठेवायचे होते. तर सकाळी येत ना मी लवकर भांडी वगैरे धुवून ठेवलेली होती. जेणेकरून मग ही भांडी सुकली ना तर मग म्हटलं ती ट्रॉलीमध्ये लावता येतील. आणि मग ज्या काही बरण्या वगैरे आहेत तर मग म्हटलं त्या यामध्ये धुवून ठेवता येतील. म्हणजे कसं होतं जाळीमध्ये सगळ्या बरण्या वगैरे ठेवले ना तर मग एकदम आपल्याला सगळं सुकत घालता येतं बाहेर. किंवा मग घरामध्ये फॅन खाली ठेवलं ना तरी सुद्धा चालतं. आता एक धुवायचं मग ते घेऊन जायचं त्यामुळे काय होतं खूपच जास्त आपण दमून जातो आणि थकल्यासारखं सुद्धा वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे मग माझं असं असतं की एकदा सगळी भांडी धुवायची आणि त्यानंतरच मग सुकण्यासाठी मग ती खाली पालथी वगैरे घालून ठेवता येतात आपल्याला. म्हणून मग म्हटलं आधी सकाळची भांडी वॉश करूयात जेणेकरून आपलं सिंक जे आहे ते रिकामं होईल. आणि मग ही जी काही आपण आताची भांडी काढलेली असतात ना मसाल्यांच्या बरण्या वगैरे मग ते आपल्याला व्यवस्थित असं वॉश वगैरे करून ठेवता येतं. नाहीतर मग सिंक जर पूर्ण भरलेलं असलं ना तर मग खूपच जास्त गोंधळल्यासारखं होतं की आता सुरुवात कुठून करायची. आणि मग आपल्याला असं वाटतं की खूपच जास्त काम आहे, कधी आवरणार मी, असं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा सिंक रिकामं करून घेऊयात जेणेकरून मग नेक्स्ट जी काही भांडी आपण काढणार आहोत तर मग ती आपल्याला वॉश करता येतील. तर आधी जाळी वगैरे रिकामी करून घेतली आणि मसाल्यांच्या बरण्या वगैरे जेवढं काही आहे ना तर ते सगळं रिकामं करून घेतलेलं होतं. आणि याची झाकणं वगैरे आहेत ना तर ती सुद्धा सगळी काढून म्हटलं एकदाच क्लीन करून घेऊयात. तेलाची किटली वगैरे सुद्धा मी आज वॉश करण्यासाठी घेतलेली होती. म्हटलं स्वच्छ ती सुद्धा धुवून ठेवावी. आणि या बरण्या वगैरे ज्या आहेत ना तर या मी डीमार्टमधूनच आणलेल्या होत्या. आणि बरीच वर्ष झालं मी या घेतलेल्या आहेत आणि त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि अगदी कमी प्राईजमध्ये मला डीमार्टमध्ये या भेटलेल्या होत्या. आणि बरीच वर्ष झाली आता मी या वापरत आहे आणि अजूनही त्या जशाच्या तशाच आहेत. तर आधी मसाले वगैरे सगळे आहेत ना मी रिकामे करून घेतलेले होते आणि मी एक्स्ट्राचं आहेत ना काहीच यामध्ये भरलेलं नव्हतं. कारण की मला ते धुवून वगैरे ठेवायच्या होत्या त्यामुळे मग सगळं जेवढं काही यामधलं सामान आहे ना तर मग म्हटलं आधी ते संपून टाकूयात आणि त्यानंतरच मग सगळं जे आहे ते क्लीन करायला घेऊयात. कसं थोडं थोडं सामान वगैरे असेल ना तर मग ते रिकामं करायला सुद्धा आपल्याला बरं पडतं किंवा जास्त भांडी वगैरे पडत नाहीत. त्याच्यामुळे माझं असं होतं की आधी सगळ्या बरण्या रिकाम्या करायच्या आणि त्यानंतरच मग क्लिनिंगला जे आहे ते सुरुवात करायची. तर आधी सगळ्या बरण्या वगैरे ज्या आहेत ना त्या स्वच्छ घासून वगैरे घेतल्या. आणि किचनमध्ये कसं होतं स्वयंपाक वगैरे करताना फोडणी वगैरे देताना थोडंसं आहेत ना तेलकटपणा जो आहे तो किचनमध्ये राहतोच. त्याच्यामुळे आहेत ना किचनमध्ये भांडी वगैरे पटकन खराब होतात.
आणि मग आपल्याला ते सारखं जे आहे ते क्लीन करत बसावं लागतं. आता ज्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात ना, त्या दिवशी अशी कामं जी आहेत ना एक्स्ट्राची, तर ती अजिबातच करायला घ्यायची नाही. ज्या दिवशी आपल्याकडे रिकामा वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण ही कामं जी आहेत तर ती करायची. आता एक्स्ट्राची कामं असली ना, तर ही कामं काही आपल्याकडून करून होत नाहीत आणि पहिली कामं परत नंतरनं किचन आवरायचा म्हटलं, की खूपच जास्त काम जे आहे ते आपल्यावरती पडतं आणि मग आपल्याला खूपच जास्त दमायला होतं. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याकडे रिकामा वेळ आहे, त्या वेळेनुसार आपण घराची साफसफाई जी आहे ती करायला घ्यायची. तर सगळ्यात आधी स्टाईल वगैरे सुद्धा स्वच्छ घासून वगैरे घेतल्या. खिडक्या वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या आणि कसं होतं फोडणी वगैरे उडली, की खिडकीवरती सगळे जे आहे ते फोडणीचे डाग वगैरे राहतात. आता ते पटकन क्लीन केलं ना, तर ते लगेच क्लीन होऊन जातं आणि जर ते तसंच ठेवलं ना, मग ते नंतर ना खूप जास्त त्रास होतो साफसफाई करायला. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आज वेळ आहे, तर हे सगळं जे आहे ते आज आपण स्वच्छ करायचं आणि ओटा वगैरे सुद्धा मी स्वच्छ घासून वगैरे घेणार होते. शेगडी वगैरे सुद्धा सगळी क्लीन करून घेतली. आता त्याच्यावरच्या ज्या काही जाळ्या वगैरे होत्या ना शेगडीवरच्या, तर ते सुद्धा सगळं मी घासायलाच घेतलेलं होतं. जेणेकरून मग म्हटलं सगळा गॅसचा ओटा जो आहे तो क्लीन आपला झाला पाहिजेत आणि किचन क्लीन असला ना, की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि स्पेशली ज्या गृहिणी असतात ना, तर त्यांचा आणि किचनचा थोडंसं जवळचंच नातं असतं. कारण की आपला बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो. त्याच्यामुळे किचन क्लीन असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात आधी आहेत ना, मी किचन जे आहे ना, ते नेहमी क्लीन असलंच पाहिजे माझं, असं माझं नेहमी असतं. भलेही कितीही एक्स्ट्राचं काम असू दे, पण किचन ओटा आपला कायम क्लीन असला पाहिजेत, नीटनेटका असला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पाहताना छान वाटलं पाहिजेत किंवा किचनमध्ये आल्यानंतरनं स्वयंपाक करण्याची इच्छा आपली झाली पाहिजे. तर आता इथे मग मिक्सर वगैरे सुद्धा म्हटलं चला आता हातासरशी हे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता सगळंच क्लीन करणार होते, मग म्हटलं मिक्सर सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता स्प्रे माझ्याकडे आहे किचन क्लिनिंगचा, त्याच्यामुळे क्लिनिंग क्लिनिंग करताना फारसं काही कामाचा जो लोड आहे तर तो राहत नाही. स्प्रेमुळे सगळी कामं जी आहेत तर ती आपली अगदी सोपी होऊन जातात. आणि प्रत्येक गृहिणीकडे किचन क्लिनिंगसाठी असा एक स्प्रे जो आहे ना, तो असलाच पाहिजेत, जेणेकरून आपलं जे काम आहे ते सोपं होऊन जातं आणि झटकीपट सगळी कामं जी आहेत ती होऊन जातात. तर मिक्सर सुद्धा थोडासा खराब झालेला होता. म्हटलं तो सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता रोजच्या रोज वाटण वगैरे जे आहे ते मिक्सरवरती होतं. त्याच्यामुळे मग ते रोजच्या रोज क्लीन करणं काही शक्य होत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा थोडंफार ते खराबच होतं. म्हणून मग म्हटलं चला आता स्प्रे जे आहे ते 2 मिनिटं मी याच्यावरती मारून ठेवलेला होता आणि त्यानंतर सगळं जे आहे ते मी क्लीन करून घेतलं. आता पूर्वी कसं पाटा वरवंटा वगैरे असायचा, त्याच्यावरती वाटण वगैरे वाटलं की लगेचच आपण तो स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचो. पण आता मिक्सर आहे त्याच्यामुळे वेळसुद्धा आपला वाचतो. झटकीपट वाटण जे आहे ते वाटून होतं. पण कधी-कधी असं होतं की कितीही क्लीन करायचं म्हटलं तरीसुद्धा एखाद्या वेळेस घाई गडबडीत ते राहून जातं. त्यामुळे ज्या दिवशी मग आपल्या लक्षात आहे, आपल्याकडे वेळ आहे, त्या दिवशी या किचनमधल्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करायच्या. तर आता इथे ना जे काही किचनमधली बटन वगैरे होते ना लाईटचे, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेले होते आणि मला ना फिल्टरचा जो कव्हर आहे ना, तर तो सुद्धा मला खरं तर क्लीन करायसाठी काढायचा होता. तो अर्धा तर मी पुढून काढलेला होता, पण बॅक साईडनी तो कोणत्यातरी हुकमध्ये अडकलेला होता. त्याच्यामुळे ते काही मला निघालंच नाही. शेवटी मी आहे तसाच तो ठेवून दिला. म्हटलं बघूयात जर कोणी असेल हेल्प वगैरे करणारं, संध्याकाळी कोणी काढून मला देणार असेल तो कव्हर, तर मग म्हटलं नेक्स्ट टाईम आपण तो धुण्यासाठी घेऊयात. आता सगळे स्विचचे जे काही बोर्ड वगैरे होते ना किचनमधले, तर ते सगळे मी क्लीन करून घेतले. कारण की सतत बटन चालू बंद करून मग बटन वगैरे सुद्धा खराब होऊन जातात आणि आपल्याला असं फारसं काही जाणवत नाही. पण ते कधीतरी पाहिलं ना, तर खूप जास्त खराब बटन जे आहे ते झालेले दिसतात. तर मग आधी ते क्लीन करून घेतले. तोपर्यंत इकडे माझ्या बरण्या वगैरे सुद्धा स्वच्छ अशा सुकलेल्या होत्या. म्हणजे फॅनखालीच मी त्या सुकत ठेवण्यासाठी ठेवलेल्या होत्या. म्हटलं आपण तोपर्यंत बाकीची जी काही कामं आहेत ती आवरून घेऊयात आणि मग तोपर्यंत बरण्यासुद्धा व्यवस्थित अशा आपल्या सुकतील. तर बरण्या व्यवस्थित अशा सुकलेल्या होत्या. त्यानंतरनं लगेच त्यामध्ये मी जे काही सामान वगैरे आहे ना, तर ते भरायला घेतलं. तोपर्यंत जिथे मी बरण्या वगैरे ठेवते, तो ड्रॉवर वगैरे सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला होता. आता मीठ संपलेलं होतं, मसाले जे आहे ते सुद्धा बरेचसे असे संपलेले होते. तर मग म्हटलं चला पॅकेट वगैरे जे आहे ते मी सगळे वरतीच काढून ठेवलेले होते. कारण की डीमार्टमध्ये सामान वगैरे भरलेलं होतं. त्याच्यामुळे मग सगळे जे काही पॅकेट संपलेले आहेत, तर ते वरतीच काढून ठेवले आणि सगळ्या बरण्यांमध्ये ते व्यवस्थित असं भरून घेतलं. आता मसाले वगैरे जे आहेत ना, तर ते मी दरवर्षी घरीच बनवत असते. पण मागच्या वर्षी ना पाऊस खूपच लवकर सुरू झालेला होता. त्याच्यामुळे ऊन काही पडतच नव्हतं आणि मसाले काही मला मागच्या वर्षी मला बनवताच आलेला नव्हता. तर त्याच्यामुळे मग विकतच मसाला जो आहे तर तो मला वर्षभर वापरावा लागला. पण यावर्षी मी ठरवलंय की लवकरच मसाले वगैरे जे आहे ते बनवून घ्यायचे, जेणेकरून मग वर्षभर मसाला जो आहे तो टिकतो आणि बाहेरून विकत मसाला घ्यायचा म्हटलं ना, तर खूप सारे आपले पैसे जास्त
जास्तीचे खर्च होतात आणि घरी बनवलेला मसाला आपण वर्षभर वापरला ना तरीसुद्धा त्यातला सुद्धा शिल्लक राहतो. तर आता बरण्यांमध्ये ना सगळे डाळी वगैरे जेवढं काही मला लागतं ना ते सगळं मी भरून घेतलेलं आहे आणि घरामध्ये असे भरलेले डबे वगैरे असतील, बरण्या वगैरे असतील तर मग आपल्याला सुद्धा छान वाटतं स्वयंपाक वगैरे करताना. नाहीतर मग एक गोष्ट संपली आहे, एक आणायचीच राहिलेली आहे असं होऊन जातं. त्याच्यामुळे महिन्याचा किराणा एकदा भरला, बरण्यांमध्ये सगळं सामान व्यवस्थित असं भरलं की मग टेन्शन राहत नाही. स्वयंपाक वगैरे करायला लागलं की झटकीपट आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सापडतात. आता तेलाची किटली वगैरे सुद्धा घासून वगैरे स्वच्छ अशी मी ठेवलेली होती. मग ती सुद्धा सुकलेली होती. मग त्यामध्ये सुद्धा तेल वगैरे जे आहे ते भरून घेतलं, जेणेकरून स्वयंपाक वगैरे करताना आपल्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागेवरती सापडल्या पाहिजेत. आणि मसाल्याचा डब्बा तर मी आत्ताच घासलेला होता 2 दिवसापूर्वीच, त्याच्यामुळे मग म्हटलं तो नको क्लीन करायला, कारण की आत्ताच तो वॉश केलेला होता. मग त्यामध्ये फक्त हळद वगैरे संपलेली होती. तर मग म्हटलं चला ते सुद्धा मग म्हटलं वाट्यांमध्ये भरून घेऊयात. आणि जिरी तर येत नाही, आम्हाला आमच्या पाहुण्यांनीच दिलेली होती, म्हणजे ही घरी बनवलेली जिरी आहे आणि त्यांनी भरपूर अशी जिरी जी आहे ती पाठवून दिलेली होती. त्यामुळेच ना मी यावेळेस डीमार्टला गेले ना तर मी काही जिरी मोहरी वगैरे घेतलेलंच नव्हतं. ओवासुद्धा भरपूर होता. तर ज्या गोष्टी मला लागणाऱ्या आहेत किंवा घरामध्ये त्या शिल्लक आहेत ना त्या मी कधीच डीमार्टमध्ये घेत नाही. ज्या आपल्याकडे संपलेल्या आहेत त्याच मी घेते, कारण की उगाचच मग ते घेऊन ते सुद्धा खराब होऊन जातात आणि एक्सपायर झाले की मग फेकून द्यावे लागतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये शिल्लक आहेत, एक्स्ट्राच्या आहेत, ज्या की आपल्याला महिना 2 महिना सहज जाऊ शकतात, अशा गोष्टी मी जास्त करून डीमार्टला भरत नाही. मग त्याच्याऐवजी दुसरी एखादी गोष्ट मग मी तिथे खरेदी करते. आणि मला इथनं आज मशीनसुद्धा क्लिनिंगसाठी लावायची होती, कारण की महिन्यातून एकदा मी मशीनसुद्धा क्लीन करून घेते, जेणेकरून त्यामधून कुबटवास वगैरे येणार नाही किंवा ती लगेच खराब वगैरे होणार नाही. आणि काय झालं होतं ना, मशीनचा जो दरवाजा आहे ना तर तो ओपनच राहिलेला होता थोडासा आणि त्याला पूर्ण लॉक काही केलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे ना मशीन काही सुरू होतच नव्हती आणि मला असा प्रश्न पडलेला होता की मी मशीन तर चालू केली आहे, मग ती चालू का होत नाहीये. मला असं वाटलं की काही प्रॉब्लेम झालाय का किंवा मग पाणी वगैरे संपलंय का, असं काही झालंय का असं मला वाटत होतं. आणि मी मशीन तर लावलेली होती पण दरवाजा खालचा काही मी पूर्ण लॉक केलेला नव्हता. त्याच्यामुळे ना मशीन सारखी असं सिग्नल देत होती की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. पण मला ते काही समजलंच नाही. मी 2-3 वेळा चेक केलं, 2-3 वेळा मशीन लावली. त्यानंतर टाकीमध्ये सुद्धा पाणी आहे का ते सुद्धा चेक करून आले. पण मशीन काही चालू होतच नव्हती. ती सतत सिग्नल देत होती की कुठे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. पण ते काही मला समजतच नव्हतं. आणि मग बराच वेळ ट्राय केल्यानंतर अचानक माझं लक्ष गेलं मशीनकडे की दरवाजा तर ओपनच आहे. आणि मग म्हटलं बरं झालं आपण अशी ऑटोमॅटिक मशीन घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या जरी लक्षात नाही राहिलं तरीसुद्धा मशीन सिग्नल देते की कुठेतरी काहीतरी बंद वगैरे केलेलं नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मग आधी मशीन वगैरे व्यवस्थित अशी बंद वगैरे केली, दरवाजा वगैरे त्याचा व्यवस्थित असा लॉक केला आणि त्यानंतर मग मशीन जी आहे तर ती वॉश करण्यासाठी ठेवून दिली. आणि मग म्हटलं आता चला जोपर्यंत मशीन क्लीन होतीये, आता तिला क्लीन व्हायला ना कमीत कमी 2 तास लागतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण आपली बाकीची जी काही कामं आहेत तर ती म्हटलं निवांत करायला घेऊयात. तर सगळ्यात आधी सिंकचा जो एरिया आहे ना तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला, कारण की आता किचन ओटा पूर्ण क्लीन झालेला होता. मग फक्त आता म्हटलं सिंकचा जो एरिया आहे तो सुद्धा आपला स्वच्छ असला पाहिजेत, जेणेकरून सगळं जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन होतं. आणि आपला किचन ओटा मेन क्लीन असला पाहिजेत, किचन जो आहे तो आपला स्वच्छ असला पाहिजेत, जेणेकरून जरी कोणती एखादी नवीन व्यक्ती आपल्या किचनमध्ये आली तर त्या व्यक्तीला सुद्धा किचनमध्ये काम करण्याची इच्छा झाली पाहिजेत. नाहीतर उगाचच इथे किचनमध्ये पसारा, तिथे खूपच जास्त धूळ झाली आहे किंवा ओट्यावरती खूपच जास्त पसारा आहे आणि सगळीकडेच असे तेलकटाचे डाग आहेत, असं पाहिल्यानंतर ना मग दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्या किचनमध्ये थांबावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे ना आपला किचन पहिला नीटनेटका असला पाहिजेत, क्लीन असला पाहिजेत, जेणेकरून जरी कोणती एखादी दुसरी व्यक्ती किचनमध्ये स्वयंपाकासाठी आली तरी सुद्धा त्या व्यक्तीने सुद्धा छान असं किचनमध्ये जे आहे ते आपल्या स्वयंपाकासाठी तयार असलं पाहिजेत. नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं, काही फंक्शन वगैरे असलं, कार्यक्रम वगैरे असले आणि पूर्ण ओटा तो खराब आहे, सिंकचा एरिया खराब आहे, तर अशा ठिकाणी काम करायची इच्छा होत नाही किंवा असं होतं की कधी आपण इथून बाहेर पडतोय असं कोणाला वाटलं नाही पाहिजेत. त्याच्यामुळे आपलं किचन जे आहे ते नेहमी टापटीप, स्वच्छ, नीटनेटकं आणि साफसुथरं असलं पाहिजेत. आता पूर्ण किचन वगैरे मी आवरलेला होता, ट्रॉलीज वगैरे सुद्धा क्लीन करून घेतलेल्या होत्या. आणि मग आता इथेच ना कांदे जे ट्रॉलीमध्ये मी ठेवते ना तर ते मला क्लीन करून घ्यायचं होतं. आणि यामध्ये ना बऱ्याचशा अशा एक्स्ट्राच्या पिशव्या ज्या आहेत तर त्या झालेल्या होत्या. तर आता पिशव्या तर मला डेली वेअरमध्ये भरपूर आम्हाला लागतात, पण मग म्हटलं चला ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं ठेवूयात. आता टोमॅटो किंवा काही भाजीपाला वगैरे असेल ना तर तो सगळा मी फ्रीजमध्येच ठेवत असते. पण आता आमच्याकडे
आमच्याकडे गाया आहेत आणि त्यांचं दूध जे आहे ते बरंचसं शिल्लक राहतं आणि फ्रीजमध्ये ना मी चीकसुद्धा ठेवलेला होता. तर मग त्याच्यामुळे फ्रीजमध्ये अजिबातच जागा नव्हती, म्हणून मग मी काय केलं, टोमॅटो वगैरे सगळं जे आहे तर ते याच ट्रॉलीमध्ये ठेवलेलं होतं कांद्यांच्या, कारण की फ्रीजमध्ये अजिबातच जागा नव्हती. आणि मग म्हटलं ते उगाच जास्तीची गर्दी करण्यापेक्षा म्हटलं थोडे दिवस आपण असं सेपरेट जे आहे ते ठेवूयात आणि मग फ्रीजमध्ये जागा झाली की मग म्हटलं सगळा भाजीपाला पुन्हा त्यामध्ये ठेवता येईल. आता सगळं व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं आणि कांद्यांचं कसं होतं ना, कितीही क्लीन केलं ना तरीसुद्धा त्या ट्रॉलीमध्ये ना त्यांची टरफलं वगैरे जी असतात ना ते थोडेसे इकडे तिकडे हवेने जरी उडले ना तरीसुद्धा ते कोपऱ्यांमध्ये तसेच जाऊन बसतात आणि मग ते तसेच राहतात. तर मग तिथलं सुद्धा सगळं झाडून वगैरे घेतलं, पुसून वगैरे घेतलं आणि मग सगळ्यात शेवटी येत ना मला ही खिडकी जी आहे ना किचनची, तर ती मला क्लीन करायची होती. कारण की काय होतं, किचनच्या या खिडकीमध्ये ना भरपूर धूळ जी आहे तर ती येते इकडूनच. आणि कसं होतं, किचनमध्ये तेलकटाची वगैरे फोडणी वगैरे जरी पडली ना तरी त्यामुळे काय होतं, ती धूळ जी आहे ना ती अगदी चिटकून अशी त्या जाळीला राहते आणि ती काही पटकन निघतच नाही. म्हणजे समोरच्या खिडकीवरती तर असा काही प्रॉब्लेम मला येत नाही किचनच्या, कारण की तिथली जाळी वगैरे काही मी ओपन करत नाही. पण या साईडच्या खिडकीला येत ना हा प्रॉब्लेम होतो की तेलकटामुळे येत ना धूळ जी आहे ना ती अगदीच अशी घट्टसर बनून राहते किंवा ती पटकन येत ना निघतच नाही. आणि मग मला असं लिक्विडने जे आहे तर ते सगळं असं क्लीन करून घ्यावं लागतं. तर पहिल्यांदा मी आतून घासून वगैरे स्वच्छ घेते आणि त्यानंतर मग बाहेरून पाईपने जे आहे ते पाणी मारून खिडकी वगैरे सगळी स्वच्छ अशी क्लीन करून घेते. आधी खिडकी मी पूर्ण पॅक करून घेते आणि मग बाहेर जाऊन पाईपने वगैरे पाणी मारते, कारण की मग ते लगेच असं 1 मिनिटातच सगळं क्लीन होतं. धूळ वगैरे जरी राहिली ना तर ती अगदी पटकन क्लीन होते. आणि तुम्ही आता बघू शकता खिडकीसुद्धा किती छान अशी क्लीन झालेली आहे. आणि त्यामुळे काय होतं ना, मग आतमध्ये सुद्धा भरपूर असा उजेड जो आहे किंवा सूर्यप्रकाश जो आहे ना तर तो येतो. आणि बघा आता हे मार्बल वगैरे सुद्धा किचन ओट्याचं जे आहे ना ते खूप छान असा ओटा मी स्वच्छ केलेला होता आणि कडप्पा वगैरे सुद्धा खूप क्लीन निघाला होता. आणि हे पाहून येत ना मला खूप जास्त छान वाटत होतं आणि आपल्या रिकामा वेळेचा काहीतरी सदुपयोग झाला असं मला वाटायला लागलं. आणि इकडे या साईडला आहेत ना मी ज्या काही दुधाचे केंड वगैरे असतात किंवा किटल्या वगैरे असतात तर ते आम्ही या साईडला ठेवतो. शेंगा फोडायची मशीन आहे, पिठाची गिरण आहे. मग सगळं इथं एका साईडला असं ठेवलेलं असलं की ते बरं पडतं घेताना, कारण की ते रोजच्या रोज वापरामध्ये येतच. आणि मग मस्त असा किचन ओटासुद्धा माझा चमकत होता आणि हे पाहून खूप जास्त छान वाटत होतं आणि आपला वेळसुद्धा कुठेतरी सदुपयोग झाला वेळेचा असं वाटायला लागलेलं होतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.